नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आणि कोल्हापूरला येऊन आज पहिला दिवस, तर सकाळपासून काही शूट करता आलेलं नाही आहे. तर आता आम्ही आज शुक्रवार आहे, खाण्याचा दिवस म्हणजे नॉनव्हेज खाण्याचा दिवस. आणि कोल्हापूरला येऊन फेमस असा तांबडा पांढरा रस्सा नाही खाल्ला तर काय, त्याच्यामुळे त्यासाठी आता आम्ही निघतोय घरून. आणि जरा लवकरच निघतोय कारण गर्दी खूप असणार, तिथे वेटिंगला असतील. तर त्यामुळे आता आम्ही निघतोय. तांबडा पांढरा रस्सा आता कुठे आम्ही जेवायला जाते ते तुम्हाला मी दाखवते. चला चला शानू. हां, तर आम्ही हॉटेल निलेश म्हणून आहे तिकडे आलेलो आहे जेवायला. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, व्हेज अँड नॉनव्हेज. हे हॉटेल कोल्हापूरमध्ये महानगरपालिका रोड आहे तिथे आहे. तर हे आम्हाला माझ्या वहिनीने सुचवलं आहे की इथे तांबडा पांढरा छान मिळतो, म्हणून इथे आलेलो आहे आम्ही. खूप जुनं आहे तांबडा पांढरा रस्त्यासाठी. चला आता आतमध्ये आम्ही सुद्धा टेस्ट करून बघतो आणि तुम्हाला मी सांगते कसं आहे ते. इथे एक सिटिंग एरिया आहे, इथे एक आहे. आणि आता वरती जातो आहे. आणि आम्ही आता खूप लवकर आलो आहे. ॲक्च्युली आता 8 वाजलेत आणि लवकर आलेलो आहे आम्ही. हे बघा, तशी इथे गर्दी झालेली आहे बघा, वरती बसलेली आहे. तर आम्ही इथे बघतो. चला तांबडा पांढरा खायला आले. कोण कोण काय काय मागवते माहीत नाही. तुम्ही काय काय मागवणार आहात? काय ट्राय करायचं आहे? मटन बघूया आता. मटन चिकन दोन्हीमध्ये जे जे मागवते ते खाऊया आणि तुम्हाला मी सांगते कसं आहे ते. तर आम्ही तरी ऐकून आहोत ते छान आहे. तर तुम्हाला सुद्धा मी सांगितलं की कोल्हापूरला आलात तिकडे या नक्की. चल, 30 वर्ष जुनं हॉटेल आहे हॉटेल निलेश व्हेज नॉनव्हेज. बघा, यांचे रेट पण आत्ता लावलेले आहेत. ॲक्च्युली आता हे आत्ता वाढलेत ना रेट. हे गॅसचे सिलेंडरचे रेट वाढल्यामुळे यांचे रेट आत्ता हे लावलेले आहेत. मटन थाळीमध्ये हे सगळं आहे. हे चिकन थाळीमधलं आहे. तुला चिकनचा पीस द्या. झालं. दोन मटन मसाला झाली, दोन चिकन मसाला झाली. तसं मागवलं. मटन लोणचं आणि सानूसाठी स्पेशल पांढरा रस्सा आणि एक चपाती. काय बात, बस संपवायचंय पण नाही तुला. असं करायचं ग, असं हाय करायचं. हे कर. इथे अशा थाली अशा रेडी केल्या जातात. बघू शकता. सोलकढी तर प्रत्येक याच्यामध्ये असते. आणि
चपात्या करतात सगळ्या गरम गरम. हां. भाकरी जे काय पाहिजे. चपाती भाकरी जे हवं ते ना इथे इथून मी तुम्हाला दाखवलं आहे. इथे बनवतात गरम गरम घेतलं जातं आणि इकडे असं आता सर्व केलं जातं. एक एक हां दाखवते. तुम्ही किती खायला या. हॉटेलचं नाव काय आहे? हॉटेलचं नाव सांग. निलेश. निलेश. हॉटेल निलेश. हॉटेल निलेश. हां इथे काय काय स्पेशल आहे? चिकन मटण तांबडा रस्सा, चिकन, चपाती. पांढरा रस्सा. पांढरा रस्सा पण आहे. मटण. तू सांग, तू त्यांना सांग मला पांढरा रस्सा खूप आवडतो. मला पांढरा रस्सा खूप आवडतो. आमचा हा विषय. तिचं नाव काय आहे? नाव काय आहे सांगा. सानू. सानू विशाल. बोल बोल. बोल. तू बोल. तू बोल. तू बोल ना. काय बोलू? म्हणजे एक्स्ट्रा घेतलं तर ना चपाती 15 रुपये, भाकरी 20 रुपये असं. तूच बोलतेस, मी काय बोललोच नाही. पार्सलचे चार्जेस आहेत. ऑर्डर दिल्यानंतर मिळताना मिळेल. नंतर घ्यायचं. मग काय मग? तुझं पाणी घ्यायचं. मटन लोणचं हे मी नाही कधी खाल्लं. बघा ट्राय करते कसं आहे. ते आधी संपवलंच की तुला थोडंसं देणार. मी पण रिव्ह्यू द्या. मला पण दे. ड्राय आहे मटन लोणचं. मला पण बघू दे. छान आहे का? तुम्ही सांगा. चांगलं आहे. चांगला आहे सानू. मी चाललोय कुठे तर आमचं चिकन का आता दाखव त्यांना खाऊ. तू घेतला हे कधी का? गरम पिझ्झा आहे का? हे मोबाईल पकड. हे काय आहे त्याच्याबरोबर? हे काय दिलेलं आहे? मसाला आहे तो सगळा खोबरं ही मटण खिमाची थाली. आम्ही एक याच्यामध्ये 2 ज्वारीच्या भाकऱ्या, मटण मसाला आहे इथे. ठीक आहे. अंडा झाले ना आणि तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सोलकढी, कांदा, लिंबू आणि त्या थालीमध्ये 2 चपात्या मागवल्या आणि हे चिकन आहे. तर सेम आहे तसंच. आणि सेपरेट इथे आम्ही आता मटण खिमा मागवलेला आहे. ट्राय करतो आता कसं आहे ते. हां सानू चालेल. चला ट्राय करूया. मी ट्राय करून बघू कसं आहे. पांढरा रस्सा ट्राय करतोय. छान आहे ना. तांबडा घेतला काय? आणि मी तांबडा रस्सा करतो. झणझणीत आहे, छान. अजून मी केलं नाही. मला पण चमचा द्या. हे अनलिमिटेड असतं ना तांबडा पांढरा. मला पण चमचे द्या. छान असं तांबडा पांढरा तांबून घालू शकतो आपण जेवढं पाहिजे तेवढं. आणि सानू आमची बोलल्या पांढरा रस्सा आणि चपाती हे ना सानू. असं नाही, असं नाही. नाही. आता हे ट्राय करते मटण.
पांढरा. व्हेरी गुड. व्हेरी गुड. दमलाय तो तांबडा पांढरा पिऊन पिऊन दमला. ती पण दमली. तिने तर भातच खात नाहीये. कसा भात सुरू आहे. गाडी स्लो झाली आता. आणि हे बघा हे घेतलंय आणि मटन बरोबर काढायला. पण माझी सुद्धा आता गाडी खूप स्लो झाली आहे आणि मला हे प्यायचं आहे अजून. कारण मी एक भाकरी एक चपाती खाल्ली आहे. माझ्याकडे आहे ऑलरेडी इथे अंड्याचं. त्याला विचार आधी हे संपवतो. कशी करते ते सांग. हो असं खायचं असतं. ती तांबड्या रस्त्याबरोबर भात खातीये. छान आहे. हा हो ओके. दम लागलाय. जो फिनिश कसं वाटलं जेवण इथलं. छान आहे ना. इथून निघतो. जेवण झालेलं आहे. बोलायला पण होत नाही इतका जास्त तांबडा पांढरा केलाय आणि त्यावरती सोलकडे. चला तर आमचं जेवण झालेलं आहे आणि जेवण खूप छान होतं. हा आमचं आपण जेवण झालो आहे. मस्त जेवण होतं आज. आणि आम्ही आता उतरलोय खाली. बडीशेपला आट्टू देते विशाल. तोपर्यंत आम्ही थांबलोय. हा आणि मग त्यांना सांग की तुम्ही इकडे या. कुठल्या की हॉटेल तिने खाल्लंय ना बडीशेप. मग आता आम्ही आट्टू आणि मी आता उतरलोय. मग तू आता काय सांगलं. हा मग आम्ही आता जाणार आहे कुठेतरी. तुम्हाला बोलते मग मी कुठे जाणार. आता मी घरी पोहोचणार. आणि माझे विशाल आणि आट्टू आले आहेत ते कोल्हापूरला. ते मस्त दिसत आहेत ना तुम्हाला किती. आणि छान दिसत आहेत. आणि आम्ही आता चाललोय आमच्या पप्पाला बघायला. आणि आम्ही कुठे बघा. आता मी तुम्हाला सांगणार हे मस्त जेवण होतं. किती चांगलं पण होतं. कोणत्या हॉटेलला. हॉटेल निलेशला होतो आम्ही. आता उतरलोय आम्ही. हा चला चला चलो आम्ही चलो नको. तर सानूने पण तुम्हाला सांगितलंय की जेवण कसं होतं. छान होतं हॉटेल निलेशला. आणि मी सुद्धा तुम्हाला सांगते सजेस्ट करीन इकडे नक्की या जेवायला. कोल्हापूरला आलात की. आता आम्ही बघूया कुठेतरी फेरफटका मारू. गेलो तर रंकाळ्याला जाऊ. चला जेवण झालं आणि आता रात्रीचं 9:30 झालं आहे. तर आम्ही रंकाळ्याला चाललो आहे थोड्या वेळासाठी. थोडा वेळ जरा तिथे वॉक करू आणि निघू मग. आणि हे कुठे राहिले मागे तिघजण. 8 वाजता आम्ही गेलो होतो हॉटेलला. 8 वाजता ना. 9:30 झाले इथे. गाड्या लागल्या आहेत. बरेच लोक आहेत. आम्ही जाऊ. चला 1 मिनिट थांबायचं. सानू गाड्या येतात. हे बघा आम्ही आता पोचलो आहे. पण आम्ही कुठे आहे बघा आता. तुम्हाला नाही सांगत. चला त्याला पुढे बघ. आता बंद कर. आता आम्ही पुढे बघणार. आता पुढे बघणार नाही. आता चलायचं. बंद कर आणि पुढे बघ. आता आपण जाणार आहे आणि तुम्हाला सांगणार. हे बघा रंकाळा चौपाटी उद्यान. सानू
या वेळेला पण किती गर्दी आहे रंकाळ्याला. छोटी छोटी पद्धत कृष्णाला लास्ट टाइम पण आपण आलो होतो माहिती आहे ना रंकाळ्यावरती, याला आलो होतो. बारशाला. तेव्हा आलो होतो, म्हणजे 4.5 वर्षापूर्वी आलो होतो. तर हो जरा खाल्लंय आणि पिलंय एवढं तांबडा पांढरा, त्याच्यामुळे चालणं तर पाहिजे. थंडगार वारा लागतोय, बरं वाटतंय. मला पण दाखव. माझा सुंदर फोटो काढ. त्याच्याने काढ. त्याच्याने काढ ना. तिकडे चल चल तिकडे. हात पकड आधी सानू. वाव. आतून मला घे. आता मी चाललो आहे बाहेर. तुला जायचंय ना तिथे, चला आपण जाऊया आता खेळायला. बघायचं असतं. चला आपण खेळायला जाऊ. चला लेट्स गो. लेट्स गो. पुढे सगळी खाऊ गल्ली आहे ना. मस्त आहे ना. पुढे गेले ते बघ पुढे गेले ते. ही बघा पूर्ण खाऊ गल्ली. इथून खाऊ गल्ली स्टार्ट झाली. रंकाळा आणि त्याच्या अगदी समोर ही पूर्ण अशी खाऊ गल्ली आहे.
मागच्या साईडला बघ. पूर्ण रंकाळा आणि ते बघ ते मधोमध आहे ना. थोडं जात आहे तिथपर्यंत. हो हे पाणी आटतं आणि जेव्हा आटतं ना तर खाली पूजेला जातात लोक, पाया पडायला पण जातात. मूर्त्या तशाच असतात. मे मध्ये मला वाटतं होत असेल. हा तर पुढून बघूया ये. हे बघ इकडून दिसतं ते. हे बघा हे थोडं मध्ये पाणी आटलेलं दिसतंय. तिथे काही लोक तिथे गेलेत. आणि हे मंदिर आहे गणपतीचं आणि महादेवाचं मंदिर आहे हे. चला पुढे जाऊन बघूया. काय ते काय इथून केसरी कलरचे दिसते ना, हा हे बघ त्याच्यावरती ओम लिहिलेला आहे त्याच्यावरती पिलरवर. दिसलं बघ. झूम एवढं होत नाहीये अंधार आहे ना. पण हे बघ दिसतंय ना गणपतीची मूर्ती आणि वरती त्याच्या ओम लिहिलंय. दिवसा क्लिअर दिसेल ती, आता अंधार आहे त्यामुळे थोडं ब्लर दिसेल. पण हा उंचवटा आहे आणि त्या साईडला खाली आहे. हे रंकाळा तलाव आणि ह्या तलावात असलेलं हे मंदिर जी लेणी चौकात आहे. तुम्हाला इथे दुरून मी झूम करून दाखवते. ते दिसतंय ते गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि वरती ओम नमः शिवाय लिहिली आणि आतमध्ये पिंड आहे बोलतात, जे पाणी कमी झाल्यावर दिसतं. पाण्याखाली येतात सध्या ते. हे बघू. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोल्हापूरमधलं जे फेमस हॉटेल आहे, हॉटेल निलेश म्हणून, ते दाखवलं. तर तिथलं जेवण आम्हाला तरी आवडलं आणि तुम्ही जर कधी आला तिथे तर त्या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. आणि त्यानंतर आता आम्ही जेवून रंकाळ्यावर आलो आणि बघू शकतो थोडंफार मी तुम्हाला रंकाळा दाखवला आहे आणि बरीच लोक आहेत या वेळेलासुद्धा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आता इथून आम्ही घरी जातो आहे, रात्रीचे 10 वाजलेत म्हणून. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट.